मराठा आरक्षणाकरता सल्लागार समितीतले निवृत्त न्यायाधीश आणि शिंदे समितीवर छगन भुजबळ यांनी टीका केली आहे। मनोज जरांगे पाटलांना सरसर म्हणणारे निवृत्त न्यायाधीश ओबीसी समाजाचं आरक्षण सुरक्षित कसं ठेवणार असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय आणि या निमित्तानं भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय। ओबीसींमध्ये मराठा समाज घुसखोरी करत असल्याचा आरोपही त्यांनी या क्षणी केलाय। मराठा आरक्षणाकरता सल्लागार समितीतले निवृत्त न्यायाधीश आणि शिंदे समितीवर छगन भुजबळ यांनी टीका केलेली आहे। मनोज जरांगे पाटलांना सरसर म्हणणारे निवृत्त न्यायाधीश ओबीसी समाजाचं आरक्षण सुरक्षित कसं ठेवणार हा सवाल भुजबळ यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय आणि या निमित्तानं भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय। ओबीसींमध्ये मराठा समाज घुसखोरी करत असल्याचा आरोपही त्यांनी या क्षणी केलाय। काय कायदेशीर अहवाल आहे? जर हे सगळे जे अशा प्रकारचे न्यायाधीश आहेत ते ज्या जरंगींच्या इथे जाऊन पाया पडतायत आणि त्याला सरसर म्हणतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय या असल्या लोकांकडून आमची काही अपेक्षा नाही आणि आमचं असं आहे की त्याच्यामधलं जे सत्यता जे आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि सर्रास कुणबी आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे। मराठा आरक्षण प्रश्नावरून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात भडका उडालेला असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विनंतीवरून 2 निवृत्त न्यायाधीश उपोषणस्थळी जात असतील आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्यांबाबत कायदेशीर मर्यादा आणि कायदेशीर अडचणी जर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर यात गैर काय आहे? यावर राज्याचे एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब जर टीका टिप्पणी करणार असतील तर हे अतिशय निषेधार्ह आणि बेजबाबदारपणाचं आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन थांबू नये, राज्यात अशांतता आणि उद्रेक वाढावा आणि त्यायोगे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ व्हावी असा अंतस्थ हेतू छगन भुजबळ साहेब बाळगून नाहीत ना? जरांगे पाटलांचं आंदोलन थांबल्यानंतर छगन भुजबळ साहेब पत्रकार परिषद घेऊन मराठा ओबीसी भांडण लावण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत हे एका ज्येष्ठ मंत्र्याला शोभणार नाही, हे अतिशय बेजबाबदारपणाचं आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आता या सगळ्या संदर्भात आमने सामने उभे राहिल्याची परिस्थिती आहे। एकीकडे छगन भुजबळ यांनी या सगळ्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलेला आहे, टीका केलेली आहे आणि त्यामुळे आता भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लागवीच्या आपण म्हटल्याप्रमाणे आता एक संघर्ष पेटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण मनोज जरांगे हे स्वतः उपोषणाला बसले होते आणि यांचं उपोषण हे कुठेतरी नमतं घ्यावं किंवा त्यांनी मागं घ्यावं यासाठी निवृत्त न्यायाधीशांचं पथक जे होतं ते सुद्धा पोहोचलेलं होतं। यामध्ये 2 निवृत्त न्यायाधीश या ठिकाणी पोहोचलेले होते आणि मनोज जरांगे यांची ते समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते। मात्र छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये जे काही विधान केलंय की निवृत्त न्यायाधीशांनी त्यांच्याकडे जाणं, हात जोडणं आणि त्यांना सर म्हणणं, तर मग अशा निवृत्त न्यायाधीशांकडून किंवा अशा न्याय प्रणालीकडून कशा प्रकारे अपेक्षा करावी की न्याय मिळेल? त्यामुळे अशा प्रकारे जर होत असेल तर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारे सर करणं हे कितपत योग्य आहे आणि हे काय आम्हाला न्याय देणार, अशा प्रकारची जी काही प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। मात्र त्यावरच मनोज जरांगे म्हणतात की आमच्याकडे एक संस्कृती असते, ती संस्कृती म्हणजे आमच्याकडे जर कुणी आलं तर त्याला आम्ही हात जोडून राम राम करतो आणि ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही केलेला आहे। मात्र दुसरीकडे छगन भुजबळ हे जेव्हा बोलतात तेव्हा समोर हे स्पष्ट चित्र होतंय की ज्या प्रकारे सरकार भूमिका घेतंय ओबीसी संदर्भामध्ये, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये, तर ही भूमिका कुठेतरी वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय आणि छगन भुजबळ ज्या प्रकारे विधान करतायत किंवा कुठलंही स्टेटमेंट करतायत त्यामुळे हे समजतंय की त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं ताळमेळ नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।